चला नमस्कार. खुशखबर आहे, पैसे जमा झालेत. त्यानंतर महत्त्वाची खुशखबर, लाडकी बहिणींना आज तुमचे पैसे जमा झालेले आहेत. 24वा हप्ता जून महिन्याचा 1500 सगळ्या महिलांना आलेत का? तर नाहीत. तुम्हाला पैसे आले नसेल तर कमेंट करा आणि तुमचा जिल्हा सांगा. ज्यांना पैसे आले त्यांनी चेक करा, ज्यांना नाही आले एकदा चेक करून घ्या पैसे जमा झालेत का. या महिलांना उद्या वाटप होणार. व कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना आज पैसे वाटप नाही झाले परंतु उद्या वाटप होणार आहे? जून महिन्याचा 24वा हप्ता आज जमा झालेत का? कमेंट करा सर पैसे जमा झालेत. मग लगेच सर जून महिन्याचे जमा झाले, जुलै महिन्याचे कधी येणार आहेत? तर पहिले जूनचे तर जमा होऊ द्या, नंतर आपण त्या ठिकाणी जून महिन्याचे जुलैचे सुद्धा बघूया. आता हा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवलेला आहे. आज सकाळी पैसे जमा झालेत आणि साधारणतः आज 7 वाजेपर्यंत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैशाचं वितरण झालंय. 1500 रुपये जमा झालेले कोटक बँकेचं स्क्रीनशॉट आहे. क्रेडिट युअर कोटक बँक जे काय अकाउंट असेल त्यांचा, आणि तारीख 15 जुलै 2026 या दिवशी तुमच्या खात्यात पैशाचं वितरण करण्यात आलेलं आहे. मग आता या दिवशी जरी वितरण करण्यात आलेलं आहे, पैसे जमा सुद्धा झाले. टोटल महिला पात्र किती आहेत? तर टोटल 1,69,00,000 महिला पात्र आहेत. आज खूप महिलांच्या कमेंट आहेत की सर पैसे जमा झालेले नाहीयेत, आणि महिलांच्या खूप कमेंट आहेत की सर पैसे जमा झालेले आहेत. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा अनेक महिलांनी सांगितले की सर माझा हा जिल्हा आहे, या जिल्ह्यात मला 1500 मिळालेत. परंतु खूप साऱ्या महिला आहेत की सर आम्हाला आजही पैसे मिळाले नाहीयेत, मग आम्ही अपात्र झालोय का? नेमकं कारण काय? तर ताई नो काळजी करू नका, तुम्ही अजिबात अपात्र झाला नाहीयेत. 15 जुलैला पैसे आलेत परंतु सरसकट 1,69,00,000 महिलांना आलेले नाही. मग बाकीच्या महिलांना उद्या पैसे येणार आहेत. कोणकोणत्या महिला आहेत? आज पैसे जमा झालेले आहेत. एकूण पात्र महिला किती आहेत? तर 1,69,00,000 एवढ्या महिला पात्र आहेत, त्यांना पैसे जमा झालेले आहेत का? नाही, सगळ्यांनाही जमा झाले. राहिलेल्या महिला आहेत त्यांना 1500 रुपये पुन्हा वाटप केलं जाणार आहे. कधी? तर उद्या 16 जुलै आणि 17 जुलै. बघा, लक्षात ठेवा, ज्या महिलांना आज पैसे आले, ज्या महिलांना आज नाही आले त्यांना उद्याला 16 जुलै येतील. ज्यांना 16 जुलैला आले नसतील त्यांना 17 जुलै येतील. मग उद्याच्याला सुद्धा ज्यांना आज पैसे आले नाही त्यांना उद्याला मिळतील 16ला, ज्यांना 16 तारखेला नाही त्यांना 17 तारखेला येतील. 1500 रुपये आलेत. आणि काही महिलांना जर मागचे बॅकलॉग EKYC मुळे अपडेट झाले असेल तर मिळाले असेल तर कमेंट करा की 4,500 रुपये मिळाले. 1500 तर मिळालेत, काही विशेष नाहीये. पैसे आलेत का तुमचे त्या ठिकाणी चेक करून घ्या. आणि आता लक्षात ठेवा, तुमचे पैसे आले चेक करा. आज आले नसतील तर उद्या चेक करा, उद्या येतील. ज्यांना उद्या नाही आले त्यांनी परवा चेक करा, परवा पैसे येतील. खुशखबर आहे महिलांसाठी. कोणत्या महिला आहेत? अशा महिलांसाठी खुशखबर आहे ज्या महिलांची पदवी झाली, म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मग ग्रॅज्युएशन थर्ड इयरला असेल, BA असेल, BCom असेल, किंवा BSc करत असाल, किंवा इंजिनिअरिंग डिग्री असेल, मेडिकल डिग्री असेल, किंवा इतरही डिग्री असतील, तर त्या ठिकाणी पूर्ण झाली असेल तुमची डिग्री, ग्रॅज्युएशन, किंवा थर्ड इयरला असाल तर तुमच्यासाठी फक्त महिलांसाठी जागा आहेत. महिलांसाठी लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी काय आहे? तर बघा, अंगणवाडी परिवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका नावाचं पद भरती आहे. 6,000 प्लस जागा यावेळेस येणार आहेत. जाहिरात येण्याच्या अगोदर क्लास जॉईन करा. क्लास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. 990 रुपये फीस आहे. फीस कुठं भरायची? तर आपलं श्री अकॅडमीचा ॲप आहे. हा नंबर आहे 9552 62 95 63. या नंबरला फोन पे, गुगल पे करायचा आहे. 990 रुपये फीस. आपला ॲप डाउनलोड करायचं आहे, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, ॲपची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. आणि तुमचा सिलेबस आहे, संपूर्ण सिलेबस टोटल त्या ठिकाणी TCS तुमची एक्झाम घेणार आहे आणि TCS पॅटर्न नुसार संपूर्ण तुमचा सिलेबस आहे. मग ह्या सिलेबस संपूर्ण शिकवलं जाणार आहे, सोबत नोट्स आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा दिल्या जाणार आहेत. आजच बॅच जॉईन करून घ्या. सर्व महिलांसाठी, फक्त महिलांसाठी. तुम्ही गृहिणी असताल, घरकाम करत असाल, घरी तुमचे स्वतःचं घरी राहून काम करत असाल, दिवसातले 2 तास जरी रेग्युलर रोज काढले तरीही तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी परिवेशिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका होऊ शकता. याचं बेसिक वेतन आहे सुरुवातीला 35,200 ते 1,12,200 एवढं वेतन या अंगणवाडी परिवेशिकेला. अंगणवाडी सेविका वेगळी आणि अंगणवाडी परिवेशिका वेगळं पद आहे. लक्षात ठेवा, याचं सुरुवातच 35,000 या पगारापासून आहे. ज्या अंगणवाडी सेविका आहे ज्यांना 10 वर्षे त्यांनी अंगणवाडी म्हणून काम केलं, सेविका म्हणून, त्याच्यानंतर त्यांच्या जागा निघतात सेम याच, त्या वेगळ्या असतात, त्यांना डिपार्टमेंट जागा म्हणतात. आणि या जागा फक्त पदवीवरती असतात. एनी ग्रॅज्युएशन झालेली कुठलीही महिला
फॉर्म भरू शकते ते या जागा आहेत. त्याच्यामुळे महिलांनो तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी बॅच आहे ती आपली बॅच जॉईन करून घ्या. फीज किती आहे? 990 आहे. हा नंबर दिसतोय व्हॉट्सअपला हाय करा. ठीक आहे. चला गोविंद सर नावाने नंबर सेव्ह करा किंवा श्री अकॅडमी नंबर सेव्ह करा. आणि ज्या महिलांना पैसे आले नसतील काळजी करू नका, उद्या तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाईल. हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करून द्या. ठीक आहे. थांबतो.